कॅमेऱ्यामध्ये आय डोंट नो की तुम्हाला कसं दिसणार आहे, पण अमेझिंग वाईब आहे. भैरवाय नमः, श्री मात्रे नमः. ही जे माझ्या हातात एक छोटीशी डब्बी दिसते आहे, यामध्ये एक गोष्ट आहे आणि ही गोष्ट झाली आहे सध्या सगळ्यात जास्त पॉवरफुल, कारण ह्या गोष्टीवर प्रचंड मोठ्या संख्येने मंत्रसंस्कार झालेत. कुठे आणि कसं? आपल्या श्री पितांबरा बगलामुखी शक्तिपीठम अहिल्यानगर येथे. अहिल्यानगर येथील पीठामध्ये भैरव कवच कार्यक्रम होणार आहे. 2,26,000 आहुती, 36 हवनकुंड आणि निशुल्क कोटी ललिता सहस्त्रनामाने कुंकुमार्चन होणार आहे. श्री पितांबरा बगलामुखी शक्तिपीठमबद्दल जर बोलायला गेलं तर हे एक सेंटर होणार आहे साधना, सेवा आणि सनातन धर्माच्या प्रसारासाठीचं. श्री मयुरेश विस्पुते गुरुजी, ज्यांनी 14 वर्षाहून अधिक काळ ज्योतिष, वास्तू आणि तंत्रशास्त्राचा सखोल अभ्यास केला आहे. दत्त अवधूत परंपरेतील त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली श्रीविद्या व तंत्र साधनेत त्यांनी प्रखर तपस्या केली. त्यांच्या दैवी संकल्पातूनच हे पीठम उदयास येत आहे. दशमहाविद्या, श्री बगलामुखी आणि महाप्रत्यांगिरा या अधिष्ठात्री शक्तींसह कालभैरव आणि पंचमुखी हनुमान यांच्या संरक्षणात उभे राहणारे हे शक्तिपीठ. चैत्र नवमी 2025 रोजी शक्तिशाली यंत्राची प्रतिष्ठापना इथे करण्यात आली असून नागपंचमीला आश्लेषा बलीसारखे दिव्य विधी येथे संपन्न झालेत. 12 नोव्हेंबर 2025 रोजी बगलामुखी संयुक्त भैरवचंडी महायज्ञासारखे विराट अनुष्ठान इथे होत आहे. आणि आता मी जे जे अनुभवलं ना ते तुम्हाला दाखवतो. ज्या क्षणी मी पीठममध्ये एंट्री केली, डॅम एवढा मोठा मंडप, त्यामध्ये 36 हवनकुंड आणि माझी रिॲक्शन होती अशी. कॅमेऱ्यामध्ये आय डोंट नो की तुम्हाला कसं दिसणार आहे, पण अमेझिंग वाईब आहे. ह्या इव्हेंटला सेवेकरी म्हणून छोटे छोटे वारकरी माऊलींची उपस्थिती तिथे होती. त्यांचा ग्रुप आला होता. थोडक्यात गुरुजींनी त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांचा उत्साह बघा. हवनकुंडाची तयारी झाली. माझा आणि प्रथमेशजींचा यज्ञोपवीत बाकी होता, म्हणून मीही तयारी करून मंडपामध्ये आलो. यज्ञोपवीत म्हणजे यज्ञासाठी उपवीत किंवा यज्ञाच्या आधी घातले जाणारे वस्त्र, म्हणजे जानवे म्हणू शकतो आपण, हे दिलं जातं. आणि हो, ज्याने हे सगळे शॉर्ट्स कॅप्चर केलेत ना, तो आमचा सुशांत. मीच येतो जे की ते सगळे व्हिडिओ काढतोय. आता सरांची पूजा चालू आहे, ते तुम्ही बघतायत. या साईडला हे इथं जे आहेत ना, हे अमित सर बसलेले आहेत, त्यांची पांढरी धोती आहे. पुढे तुम्हाला समजेलच की त्याने किती सुंदर शॉर्ट्स कॅप्चर केलेत. त्याच्या ह्या प्रयत्नासाठी कॉमेंटमध्ये त्याला प्रोत्साहन मिळेल असं काहीतरी कमेंट नक्की करा. नंतर सर्व गुरुवर्यजनांचे आगमन झाले आणि गुरुजींनी त्यांचं स्वागतही केलं आणि तयारी सुरू झाली 12 नोव्हेंबरच्या कार्यक्रमाची, कालभैरव जयंतीची. निसर्गरम्य अशा ठिकाणी वास्तव्य करून फ्रेश मूडमध्ये आम्ही पीठमकडे प्रस्थान केलं. मी एक्सायटेड होतो, कारण असा भव्य कार्यक्रम अनुभवायचं भाग्य मला मिळणार होतं. क्रिएटर्सच्या दृष्टीने सर्वात जास्त आनंद केव्हा होतो माहिती आहे? जेव्हा आपले व्ह्युअर्स, आपला प्रेक्षक वर्ग, म्हणजे थोडक्यात माझा परिवारच आपल्याला भेटतो. ते त्यांचे अनुभव सांगतात, ते भरभरून आशीर्वाद देतात आणि त्या क्षणी असं वाटतं की मी हे जे पॉडकास्ट वगैरे करतोय ना, हे योग्य करतोय आणि त्याने बदल घडतोय. शक्य तेवढी सेवा देण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यानंतर आली देवीची पालखी.
पारंपरिक वाद्यांच्या संगीताच्या धूनमध्ये. ऐका. आणि जेव्हा जेव्हा जय जयकार होतो ना, तेव्हा प्रत्येक वेळेस अंगावर काटा यायचं. आणि सुरुवात झाली हवन विधीला. 8ही दिशांच्या अष्टभैरवांची आणि देवींची तिथे पूजा झाली. आणि असे क्यूट मोमेंट्स कॅप्चर करता आले, ह्याचा जास्त आनंद झाला. यज्ञासाठी लागणाऱ्या सर्व सामग्री यज्ञकुंडाजवळ ठेवण्यात आल्या होत्या. अग्निदेवता उपस्थित झाले. सर्व यजमान हवन कुंडाजवळ बसले आणि मंत्रोच्चार सुरू झाले. आता जी गोष्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे ते स्वरूप गुरुजींना 3 वर्षाआधी कालभैरव जयंतीच्या दिवशी त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं होतं, दर्शन झालं होतं. आणि ती गुरुजींनी स्केच काढून त्याप्रमाणे मूर्ती घडवली, मूर्तीशास्त्रातला प्रत्येक नियम वापरून. थोडक्यात गुरुजींनी एवढी साधना केल्यानंतर भैरवांनी त्यांना दर्शन दिलं, तेच दर्शन आपल्याला होईल. गुरुजी त्याबद्दल काय बोलले हे सुद्धा ऐका. हे एकमेव असा विग्रह आहे की ज्याच्यामध्ये अष्टभैरवांचे सगळे आयुध आहेत आणि उन्मत्त भैरव आणि कालभैरवांची बॉडी आहे. हे याच रूपामध्ये मला 3 वर्षापूर्वी भैरव जयंतीच्या दिवशी हे स्वरूप डोळ्यासमोर उभं राहिलं होतं, दर्शन झालं होतं. मग ते मी ड्रॉ करून घेतलं होतं आणि मग ही मूर्ती तशी बनवलेली आहे, मूर्तीशास्त्रातले प्रत्येक नियम वापरून. दुःख, मोह, राग, लोभ, क्लेश, त्रास ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करणाऱ्या भैरवांचं मला दर्शन झालं होतं. पारंपरिक वाद्यांच्या आवाजात आगमन झालं मयुरेश गुरुजींचं. विधींना सुरुवात झाली. शास्त्र जेवढं महत्त्वाचं आहे ना, तेवढंच शस्त्रसुद्धा. या शस्त्रकलेचा जागर व्हावा यासाठी शस्त्रकलेचा अप्रतिम सादरीकरण छोट्या दुर्गारूपी बहिणींनी तिथे सादर केलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यानंतर मुख्य हवनकुंडामध्ये गुरुजींनी आहुती द्यायला सुरुवात केली.
पूर्णाहुतीनंतरचा हवनाचा उद्देश संकल्प गुरुजींकडून ऐका. आज हर दिशा में भैरव की स्थापना हमने की, इसकी वजह से की कि इस धरा पर, महाराष्ट्र की भूमि पर वेद परंपरा के साथ तंत्र शास्त्र, मंत्र शास्त्र और श्री विद्या पद्धति में ये शक्तिपीठ बने, यही संकल्प लेके आज का हवन हमने संपूर्ण किया. नमः पार्वती पतये, हर हर महादेव. मग सुरू झालं कोटी ललिता सहस्त्रनामाने कुंकुमार्चन. प्रसवित्रे प्रचंडाज्ञा प्रतिष्ठा प्रकटाकृते प्राणेश्वरे प्राणदात्रे पंचाशत् पीठरूपिणे स्थराज्यतोः त्रिपुरेशे यत्सेना निस्त्रय गुण्यापरापरा सत्यज्ञानानंद रूपा सामरस. लाईट बंद. सर्वजण दीप प्रज्वलनासाठी जमले. गुरुजींनी सर्वांना डोळे बंद करायला लावले आणि मागून सुरू झाला सितार वादन. अनिकेतजी, तुम्ही कमाल सितार वाजवली, कमाल. आणि मग पंढरपूर वारीला ज्याप्रमाणे वारकरी पखवाजावर ठेका धरतो आणि शरीर आपोआप डोलायला लागतं ना, तसंच देवीच्या संबळाने सर्वांना ठेका धरायला भाग पाडलं होतं. आणि त्यानंतर सर्वात शेवटी असा एक अप्रतिम अनुभव जो फक्त प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहूनच प्रत्येकाने पाहावा, गुरुथी पूजा. आता गुरुथी पूजेबद्दल सांगायचं झालं तर गुरुथी पूजा ही दक्षिण कर्नाटक आणि केरळमध्ये केली जाणारी एक पारंपरिक पद्धतीची पूजा आहे. ही पूजा मुख्यतः देवीची कृपा, संरक्षण किंवा निगेटिव्ह एनर्जी जी असते ना, तिला दूर करण्यासाठी केली जाते. ह्या पूजेत गुरुथी नावाचा लाल रंगाचा एक द्रव्य पदार्थ वापरला जातो, जो रक्ताचं प्रतीक मानला जातो, पण तो नैसर्गिक पद्धतीपासूनच बनवलेला असतो. आणि गुरुथी पूजा ही बहुधा रात्रीच केली जाते. ढोल, मंत्र आणि दिव्यांच्या प्रकाशामुळे डिवोशनल फिलिंग येते. गुरुथी पूजेसाठी असणारी स्पेशल वाद्य, गुरुथी पूजेची सामग्री, ते वातावरण, लाईट्स बंद केल्यानंतर जेव्हा फक्त अग्निप्रकाशात पूजा सुरू होते ना, ती एवढी जबरदस्त फील करत होती की मी ती शब्दात सांगूच शकत नाही. हा व्हिडिओ बघा आणि तुम्हीच कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं फील होते. विश्वेश्वराय महादेवाय
सगळे क्रिएटर्स भेटले, गमती जमती झाल्या, गप्पा झाल्या, ओळखी झाल्या. योगेश, दिशांक, शुभम, नेहा, दीप्ती, तृप्ती, खूप आनंद झाला तुम्हाला सगळ्यांना भेटूनसुद्धा. रात्री जवळपास 2 वाजले, परंतु तरीसुद्धा आमच्यामध्ये एक उत्साह होता. तहान, भूक आणि झोपेचा जराही अंश जाणवत नव्हता. पूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर मी जेव्हा गुरुजींना भेटायला परतीच्या प्रवासाची आज्ञा मागितली, तेव्हा गुरुजी बोलले त्यांच्या शैलीमध्ये, अमित दादा कसा वाटला कार्यक्रम. मी म्हटलं आता ते पुढच्या पॉडकास्टमध्ये निघेल. पण खूप आनंद आहे, खूप थँक्यू. बोलायचं म्हणून मी तुम्हाला बोललो की तुम्ही अगोदर बघा. आता थेरी खूप झाली, आता प्रॅक्टिकल घेऊ आपण. चालेल. नाही नाही नक्कीच त्याच्यावरतीच तर सगळं लक्ष आहे. ओके चालेल, आता आराम करा, खूप थकले सकाळपासून. काळजी घ्या. जगात असा कोणताच व्यक्ती नाही आहे ज्याच्या आयुष्यामध्ये अडचणी नाही आहेत, आणि त्या अडचणीवर मात करण्यासाठी दैवी तत्वाची साथ असणं फार आवश्यक आहे. तिथे उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींना फक्त उपस्थित राहिल्याने सुद्धा देवताचं रक्षण प्राप्त झालं आहे. कारण जेव्हा तुम्ही अशा कार्यक्रमात उपस्थित असता, जेव्हा तुम्ही सहभागी होताना, जिथे सामूहिक पद्धतीने मंत्रोच्चार केला जातो व योग्य पद्धतीने यज्ञ हवन केले जातात, तेव्हा तुम्हाला साहजिकच सर्व देवतांचा आशीर्वाद आणि संरक्षण प्राप्त होतं. ह्या व्हिडिओमध्ये मी माझा वैयक्तिक अनुभव तुम्हाला शेअर केला आहे. कारण एवढा मोठा कार्यक्रम एवढ्या छोट्या व्हिडिओमध्ये मावणार नाही, परंतु जेव्हा केव्हा श्री पितांबरा बगलामुखी शक्तिपीठममध्ये असे कार्यक्रम होतील, तेव्हा तुम्ही तिथं अवश्य उपस्थित राहा. मी म्हणेल की ह्या व्हिडिओमध्ये फक्त 5 ते 10% अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. गुरुजींचे जितके आभार मानावे तितके कमीच, कारण त्यांनी मला ह्या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याचं भाग्य दिलं. कृतज्ञता म्हणून हा व्हिडिओ मी त्यांना समर्पित करतो आहे. मी अमित पारवे नेहमी तुमच्यासाठी नवीन गोष्टी घेऊन येईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भैरवाय नमः.